Learning outcomes 0.1.17.09 speaks about self situation pictures in English. Hello friends, how are you? What are you doing? Standard. First, subject English. Unit 7. Subunit 7.5 Good habits. Hello student, welcome to the English lecture. वाईट सवयीमुळे स्वतःचे व परिसराचे नुकसान होते आणि चांगल्या सवयीमुळे आपला फायदा होतो आणि त्याचबरोबर त्या सवयीमुळे इतरांचा सुद्धा फायदा होतो आणि सर्वांना आनंद मिळतो. तुम्हाला आवडेल का चांगल्या सवयी जाणून घ्यायला? चला तर मग आज आपण पाठ शिकणार आहोत. चांगल्या सवयी म्हणजेच गुड हॅबिट्स. I wake up in the morning. सकाळी लवकर उठतो. सकाळी उठण्याची सवय चांगली आहे. I brush my teeth. मी माझे दात घासतो. मुलांनो, दात घासणे हे गुड हॅबिट्स आहे. म्हणजे ही कशी आहे? चांगली सवय. दात स्वच्छ राहिल्यामुळे कोणत्याही प्रकारचे रोग आपणास होत नाही. I do exercise. मी व्यायाम करतो. व्यायाम केल्यामुळे माझे शरीर चांगले राहते. ही गुड हॅबिट्स आहे. I take a bath. मी अंघोळ करतो. I comb my hair. मी माझे केस विंचरतो. त्यामुळे नीटनेटकेपणा येतो. I wash my hands. मी माझे हात धुतो. स्टुडंट्स, आपण पाहिले कोरोनाच्या काळात की हात धुणे किती गरजेचे. हात स्वच्छ असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे जंतू आपल्या पोटामध्ये जात नाहीत. त्यामुळे ही गुड हॅबिट्स. I take breakfast. मी नाश्ता करतो. I read a book. मी पुस्तक वाचतो. पहा मुलांनो, सकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण पुस्तक वाचतो म्हणजेच आपण अभ्यास करतो त्यावेळेस शांत वातावरणामध्ये आपल्या लक्षात राहते. ही गुड हॅबिट्स आहे. I go to school. मी शाळेत जातो. तर पहा मुलांनो, ज्यावेळेस सकाळच्या वेळी तुम्ही शाळेत जाता किंवा शाळेला जायला निघता त्यावेळेस प्रसन्न मनाने आपण शाळेत जावे. स्टुडंट्स, अजूनही काही गुड हॅबिट्स आहेत. त्या म्हणजे आपण पौष्टिक आहार, सर्व प्रकारचे पदार्थ आपण जेवणामध्ये सर्व पदार्थांचा आपला काय पाहिजे? समावेश पाहिजे. ही सर्वात छान गुड हॅबिट आहे. कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो. दुसऱ्याच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांना समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर जर वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना आपल्याला सामान नेण्यासाठी किंवा रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावी. गरजू लोकांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे.
स्टुडंट्स, गुड हॅबिट्समुळे आपणाला आनंद मिळतो, त्याचबरोबर इतरांनाही आपण काय करतो, आनंद देत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी गुड हॅबिट्सचाच अवलंब केला पाहिजे. अजून कोणत्या गुड हॅबिट्स आहेत किंवा चांगल्या सवय आहेत त्याची मराठीतून यादी तयार करून आणा.